हा व्हायरलच आजार आहे. एक विशिष्ट प्रकारचा एक व्हायरस असतो, जो एक नाही पण अनेक 10-12 प्रकारचे व्हायरस आढळतात, ज्याच्यामुळे एखादा जुलाब, उलट्यानी सुरुवात होते किंवा ताप सुरुवात होते, अंगदुखी सुरुवात होते आणि हळू-हळू शरीरातली ताकद कमी होते किंवा मुंग्या येण्यासारखं हातापायामध्ये आढळायला लागतं किंवा एखाद्याला घशाला सूज आल्यासारखी वाटते, गिळायला त्रास होऊ लागतो आणि अचानक एक दिवशी असंही होऊ शकतं, की आपल्याला चालता येत नाही, म्हणजे पायातली ताकद गेल्यासारखी होऊ शकते. तर हे जरी झालं असलं तरी तातडीनं त्या पेशंटनी लगेचच रुग्णालयाकडे धाव घेण्यासाठी यावं. त्याचप्रमाणे रुग्णालयात सर्व आपल्याकडे जे काय आहेत थेरपी किंवा ट्रीटमेंट ह्याच्यासाठी सज्ज आहोत आम्ही आणि लगेचच आपण तातडीने ट्रीटमेंट सुरू करू शकतो. व्हेंटिलेटरची पण सोय सगळ्या रुग्णालयात पीसीएमसीच्या आहे. जर श्वासोच्छवासाला त्रास होत असेल तर जसं कोविडमध्ये आपण व्हेंटिलेटरवर घेतलं तसं त्वरित घेऊ आणि हा रोगासाठी एक इंट्राव्हिनस इम्युनोग्लोबुलिन IVIG नावाचं अत्यंत महागडं इंजेक्शन आहे, जे आपण पूर्णपणे फ्रीमध्ये सर्व रुग्णालयात आपण त्याची सोय केली आहे आणि 48 तासात बरेच रुग्ण 80% बरे होऊन नॉर्मलला येत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.